साऱ्या जिल्ह्याचं लक्ष लागलेल्या अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक प्रक्रियेला वेग आला असून एकूण 1222 सदस्य असलेल्यापैकी 1182 सदस्यांचे ठराव निवडणूक कार्यालयाकडे प्राप्त झाले आहेत। अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक प्रक्रियेला वेग आला असून एकूण 1222 सदस्य संस्थांपैकी 1182 संस्थांचे ठराव निवडणूक कार्यालयाकडे प्राप्त झाले आहे। तर 15 ऑगस्ट पूर्वी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे। तर प्राप्त ठरावांची पडताळणी करून अंतिम मतदार आणि सभासद यादी तयार होणार आहे। त्यानंतर हरकती आणि सूचना मागवून अंतिम मतदार यादी जाहीर केली जाईल। सप्टेंबरमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता असून या निवडणुकीकडे अमरावती जिल्ह्यातील मान्यवरांचं लक्ष लागलं आहे। विशेष म्हणजे अमरावती तालुक्यातून सर्वाधिक ठराव मिळाले आहे। तर विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाळ संपत आल्यानं सहकार क्षेत्राचं या निवडणुकीकडे लक्ष लागलंय। अमरावती पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या एका अट्टल चोरट्याला अटक करत सोन्याच्या दागिन्यांसह लाखोंचा मुद्देमाल जप्त केला। तर चोरट्याने चौकशी दरम्यान चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली। अमरावती शहरातील नागपुरी गेट पोलीस ठाण्याअंतर्गत धाडसी चोरी झाली होती। अज्ञात चोरट्यानं फिर्यादीच्या घराचं कुलूप तोडून सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केली होती। तक्रार मिळताच पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला। गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी लोहा बाजार परिसरातून संशयित नदीम खान नूरे खान पठाण याला ताब्यात घेतलं। चौकशी दरम्यान आरोपीनं घरफोडीची कबुली दिली। त्याच्या ताब्यातून चोरीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले। तर पोलीस आरोपीची कसून चौकशी करत असून त्याचा इतर घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे का या दिशेनं तपास सुरू आहे। शाळेत शिकणाऱ्या एनसीसीच्या कॅडेट्सला शाळेबाहेर उभं ठेवून त्यांच्याकडून चक्क सुरक्षा रक्षकाचं काम करून घेत असल्याचा धक्कादायक प्रकार अमरावती शहरातील गोल्डन किड्स शाळेत घडला आहे। या शाळेच्या शिक्षकांविरुद्ध पालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। शाळेच्या गेट बाहेरील परिसरात एनसीसी कॅडेट शाळेत येणाऱ्या गाड्यांची वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी प्रयत्न करत आहे। मात्र हे एनसीसी कॅडेट असले तरी हे देखील वयानं लहान विद्यार्थी आहे आणि वयानं लहान असलेल्या लहान मुलांच्या हातात शाळेबाहेरील वाहतूक व्यवस्था देण्यात आल्यानं अनेकांनी भुवया उंचावल्या आहे। हा प्रकार अमरावती शहरातील गोल्डन किड्स शाळेमध्ये घडला। या शाळेतील एनसीसीच्या विद्यार्थ्यांना चक्क सुरक्षा रक्षकाचं काम देण्यात आलं आहे आणि हे काम शाळेतील शारीरिक शिक्षक सराफ यांनी सोपवल्याची माहिती समोर आली आहे। धक्कादायक बाब म्हणजे शाळेत आधीच 2 महिला सुरक्षा रक्षक कामावर आहेत, तरी देखील एनसीसीच्या कॅडेट्सला हे काम करावं लागत असल्यानं पालकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालंय। या एनसीसी कॅडेट्सच्या अंगावर वाहन आल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे। एका ट्रक चालकानं मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत 2 ते 3 दुचाकींना धडक दिली। सुदैवाने यात कोणतीही जीवहानी झाली नाही, मात्र दुचाकी चालक किरकोळ जखमी झाले। ही घटना अमरावती शहरातील कठोरा नाका परिसरात घडली। तर परिसरातील नागरिकांनी मद्यधुंद चालकाला चांगला चोप दिला। या अपघातानं काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। अमरावती शहरातील कठोरा नाका परिसरात संध्याकाळच्या सुमारास हा अपघात घडला। धान्य वितरण करणाऱ्या ट्रकचा अपघात झाला। या अपघातात ट्रकनं 2 ते 3 दुचाकींना धडक दिली। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवहानी अथवा कोणी गंभीर जखमी झाला नाही। ट्रक चालक मद्यधुंद अवस्थेत होता आणि अपघातानंतर त्यानं पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र ही बाब लक्षात येताच नागरिकांनी त्याला पकडलं आणि चांगला चोप दिला। तर या घटनेमुळे परिसरात काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। नागरिकांनी या ट्रक चालकाला ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केलं। या प्रकरणी गाडगेनगर पोलीस तपास करतायत। अमरावती जिल्ह्यात बाजार समितीत तुरीला तब्बल 8,410 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला। मात्र आवक वाढल्यास दर घसरण्याची भीती शेतकऱ्यांना आहे। मात्र सध्या तरी तुरीला चांगला भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। खरीप विपणन हंगाम 2026-27 साठी केंद्र सरकारनं तुरीचा किमान आधारभूत दर 8,450 रुपये प्रति क्विंटल निश्चित केला आहे। परंतु मागील हंगामातील शेतकऱ्यांनी काही महिन्यातच बहुतांश तूर विकली, त्यामुळे त्यांच्या हातात विक्री योग्य तूर अत्यल्प आहे। मात्र तुरीचे दर किमान आधारभूत मूल्याच्या जवळपास कायम राहिल्यास यंदाच्या खरीप हंगामातील तूर उत्पादकांसाठी हा सकारात्मक संकेत मानला जात आहे। आगामी उत्पादन, आयात धोरण आणि प्रक्रिया उद्योगांची मागणी यावर नवीन हंगामातील दरांची दिशा अवलंबून राहणार आहे। एकीकडे पावसाळा सुरू आहे तर दुसरीकडे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये तुरीला 8,410 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला। शेतमालाची आवक वाढली की दर कमी होतात
हे सर्वसाधारण अर्थशास्त्र यंदा तुरीच्या बाजारात फोल ठरल्याचं चित्र आहे। राज्यात तुरीच्या आवकेत वाढ झाली असतानाही बाजारभावात वाढ झाली आहे, तर एकूणच शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। एकेकाळी नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या वाघांची संख्या वाढण्यासाठी वन विभागासह केंद्र सरकार अनेक दशकांपासून प्रयत्नरत आहे। याचे सकारात्मक परिणाम दिसत असून मेळघाट व्याघ्र प्रकल्पात दरवर्षी वाघांची संख्या वाढतच आहे आणि आता ही संख्या तब्बल 85 वर पोहोचली आहे। अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील व्याघ्र संख्येत सातत्यानं वाढ होत आहे। उपलब्ध नोंदीनुसार 2022 मध्ये 56 वाघ, 2023 मध्ये 67, 2024 मध्ये 73 तर 2025 मध्ये 85 वाघांची नोंद झाली। ही वाढ मेळघाटातील समृद्ध वन परिसंस्था, भक्ष्य प्राण्यांची उपलब्धता आणि वन विभागाच्या प्रभावी संरक्षण व्यवस्थेचं प्रतीक मानलं जातं। 29 जुलै रोजी साजरा होणारा आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन हा व्याघ्र संवर्धनाबाबत जनजागृती निर्माण करण्याचा आणि निसर्ग संरक्षणाची सामूहिक जबाबदारी अधोरेखित करण्याचा दिवस आहे। मात्र वाढती व्याघ्र संख्या ही अभिमानाची बाब असली तरी त्याचबरोबर मानव आणि वन्यजीव यांच्यात सुरक्षित सहअस्तित्व राखणं अधिक महत्त्वाचं ठरत आहे। मेळघाटच्या जंगलालगत राहणारे नागरिक, शेतकरी, गुराखी, वन उपसंचालक आणि जंगल परिसरात जाणारे पर्यटक यांनी अधिक सतर्कता बाळगणं आवश्यक आहे। तर जंगल परिसरात संशयास्पद हालचाल किंवा वन्य प्राण्यांशी संबंधित घटना आढळल्यास त्वरित वन विभागाला माहिती द्यावी असं आवाहन वन विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे।